हॅलो गाईज, मी निलेश बोरकर आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. सो आज मी एक यूट्यूबवरती पायथॉन प्लेलिस्ट चालू करत आहे. त्यामध्ये मी काही पायथॉनचा सिलेबस कवर करणार आहे, ज्यामध्ये वन बाय वन आपण सिलेबस सगळे एका प्लेलिस्टमध्ये कवर करूयात. फर्स्ट आहे इंट्रोडक्शन टू पायथॉन, त्यानंतर पायथॉन बेसिक्स, व्हेरिएबल्स, डेटा टाईप्स, इनपुट आउटपुट, कमेंट्स, टाईपकास्टिंग किंवा ऑपरेटर्स, हे सगळे टॉपिक्स आपण एका पायथॉन बेसिक्समध्ये कवरअप करून घेऊ. त्यानंतर काही स्ट्रिंग्स रिलेटेड फंक्शन्स असतील किंवा स्ट्रिंग स्लायसिंग कसे करायचे, स्ट्रिंग फॉर्मॅटिंग असते, तर त्या पॉईंट ऑफ व्ह्यूला आपण कसं मॅनेज करू शकतो ते एक स्ट्रिंगचं बघून घेऊयात. त्यानंतर पायथॉनचे काही कलेक्शन्स आहेत, जसं की मेनली 4 कलेक्शन्स आपण बघतो: लिस्ट, टपल, सेट आणि डिक्शनरी. तर या चारीमध्ये डिफरन्स काय आहे किंवा यांचे कोर फंक्शन्स कोणते आहेत, तर ते आपण यूज करून बघूयात. त्यानंतर कंडिशनल स्टेटमेंट, इफ एल्स, देन मॅच केस, या प्रकारे वेगवेगळे कंडिशनल स्टेटमेंट्स आपण इम्प्लिमेंट करून बघूयात. लूप्समध्ये आपण फॉर लूप आणि व्हाईल लूप दोन्ही पण ट्राय करूयात. नेस्टेड लूप्स इम्प्लिमेंटेशन करूयात. काही पॅटर्नचे एक्झाम्पल सॉल्व आउट करूयात, जेणेकरून तुम्हाला लॉजिकल बिल्डिंगची आयडिया येऊन जाईल. त्यानंतर फंक्शन्समध्ये बेसिकली नॉर्मल फंक्शन्स होतील, लॅम्बडा फंक्शन्स होतील आणि काही रिकर्जन फंक्शन पण ट्राय करूयात आपण. फंक्शन्स विथ पॅरामीटर्स राहतील, रिटर्न फंक्शन्स राहतील, ज्यामध्ये रिटर्न कीवर्ड वापरू शकतो आपण. दॅट काइंड ऑफ फंक्शन्स आपण कवर करूयात. त्यानंतर मॉड्यूल्स आणि पॅकेजेस. मॉड्यूल कसा बनवायचा, मॉड्यूल्स बनवल्यानंतर त्या मल्टिपल मॉड्यूल्सचा यूज करून पॅकेजेस कसे बनवायचे, तर त्याबद्दल आपण स्टडी करूयात. पॅकेजेस इम्पोर्ट कसे करायचे, मॉड्यूल इम्पोर्ट कसे करायचे, त्यावरती आपण स्टडी करूयात. फाईल हँडलिंग, फाईल रीड कशी करायची, राईट कशी करायची आहे, त्यासोबतच आपण CSV फाईलसोबत, जेसन फाईलसोबत काही वर्कआउट करून बघूयात, जेणेकरून तुम्ही फाईल हँडलिंगला क्लिअरली अंडरस्टँडिंग करताल. एक्सेप्शन हँडलिंग, मल्टिपल टाईपचे एक्सेप्शन्स येत राहतात, बट कोड आपला पूर्णपणे टर्मिनेट नाही व्हावा म्हणून त्यासाठी आपण एक्सेप्शन हँडलिंग यूज करतो. तर ट्राय एक्सेप्ट ब्लॉकमध्ये आपण कोड करतो, तर त्या टॉपिकला आपण तिथे कवरअप करून घेऊयात. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक राहतो, इंटरव्ह्यूजमध्ये विचारला जातो. क्लास, ऑब्जेक्ट, कन्स्ट्रक्टर, मेथड, इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम, एनकॅप्सुलेशन अँड ॲब्स्ट्रॅक्शन, हे बेसिक ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचे काही पिलर्स आहेत, इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत, हे सगळे आपण कवरअप करून घेऊयात. आणि त्यानंतर काही एक्झाम्पल्स ट्राय करूयात ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगवरती, रिअल लाईफ एक्झाम्पल्स. नेक्स्ट राहील पायथॉनसोबत आपण डेटाबेस कनेक्टिव्हिटी कशी करतात, डेटाबेससाठी आपण कोणते मॉड्यूल्स इम्प्लिमेंट करूयात. 2 प्रकारचे डेटाबेस बेसिकली आपण ट्राय करून बघूयात, MySQL कनेक्टर आणि SQLite. त्यानंतर त्यासोबत काही CRUD ऑपरेशन्स पण परफॉर्म करून बघूयात. नेक्स्ट राहील पायथॉनच्या काही एक्सटर्नल लायब्ररीज असतील, ज्या आपण यूज करून ट्राय करू शकतो. NumPy, Pandas, Matplotlib, रिक्वेस्ट, रँडम, डेट टाईम. आणि त्यासोबतच आपण SMTP मेलर पण ट्राय करूयात मेल सेंडिंगसाठी. मेल सेंड करून बघूयात की हां बाबा, जीमेल इम्प्लिमेंट करायचं आणि त्या जीमेलला आपण डायरेक्टली मेल सेंड करायचे. तर या प्रकारे आपला एक बेसिक जी सिरीज बनणार आहे, त्या सिरीजचा हा सिलेबस असेल, ज्यामध्ये इंट्रोडक्शनपासून मेल सेंडिंगपर्यंत आपण पूर्ण सिलेबस कवरअप करू. आणि देन आपण पुढे ट्राय करू शकतो डेटा सायन्ससाठी, फुल स्टॅक डेव्हलपमेंटसाठी पायथॉनमधून कसं आपण त्या पॉईंट ऑफ व्ह्यूला जाऊ शकतो, त्या सिरीजवरती पण मी काम करेल. फक्त आता सुरुवात करूयात या सिरीजला. सो थँक्यू. इंट्रोडक्शन चालू करूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.